या अतिवृष्टीमुळे पिकं पाण्यात गेलेली आहे, मोठं नुकसान झालंय। पाहुयात काय परिस्थिती आहे। सातारा कराड शामगाव या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतातच फोडला हंबरडा। ढगफुटी सदृश्य पावसानं शेतात साचलं पाणी, सोयाबीन पीक वाया। मुख्यमंत्री साहेब, दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलाय असं म्हणत शेतकऱ्याची मदतीची विनवणी। उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्यायला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा वाला दुष्काळ। काय करायचं आम्ही? मुख्यमंत्री साहेब, आमच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ। मुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब। परभणीच्या पालम तालुक्यातील 9 एकर शेती पाण्याखाली। मुसळधार पावसानं पिकांचं झालं अतोनात नुकसान। समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल। लातूरच्या उदगीर तालुक्यात नदीच्या पुरात शेती गेली वाहून। देवर्जन भागामध्ये देव नदीच्या पुरामुळे सोयाबीन, तूर आणि ऊस पिकाचं नुकसान। शेतकरी हवालदिल, शेती वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश। पाण्यानं सगळं पार शेती हाय तेवढी नाहीस झाली आहे। आता ह्याची न्याय तुम्हीच करा सरकार। आता आम्हाला जगण्याचा काही धीरावा नाही बघा। आता जगिलो जगताव, नाही म्हणलो तर जाऊन तळ्यात पडताव। असं आम्हाला इतका त्रास आलाय की आता मरावं का जगावं हे आम्हाला काही सुधारणा गेले। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या गौडगाव या ठिकाणी दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस। कापूस, सोयाबीन पिकं पाण्याखाली गेली। शेतकऱ्याचा टाहो, पिकांचं नुकसान झाल्यानं आक्रोश करणाऱ्या युवा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। आमचं सगळं 5 एकर सगळं शिवार एकर आहे पूर्ण पाण्यामध्ये गेलाय। या आम्ही का जगायची आमची सगळी आशा गेली। या सरकारने एकच दिली ती लवकरात लवकर पंचनामे करा, हे दाखवा सगळं। तिकडे जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा फळबागांना फटका। वाकोनी आणि आसपासच्या परिसरातील फळबागांमध्ये साचलं गुडघाभर पाणी। फळबागेत साचलेलं पाणी बघून शेतकरी चिंतेत। नुकसान भरपाई देण्याची होते मागणी। पावसामुळे सोलापूरच्या करमाळ्यातील शेतकऱ्याच्या 2 एकरमधील द्राक्ष पिकांचं नुकसान। केममधील अच्युत तळेकर यांची 2 एकर द्राक्ष बाग पाण्याखाली। तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या आनंदवाडी गावात सोयाबीन, कापसाच्या शेतीला तळ्याचं स्वरूप। गंगापूर तालुक्यातील आनंदवाडी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस। शेतकऱ्यांच्या शेतात पुन्हा साचलं पावसाचं पाणी। गावासह शेतांनाही तळ्याचं स्वरूप। मुसळधार पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतीचं मोठं नुकसान। पिराची कुरोलीमधील एका शेतकऱ्याच्या 4 एकरावरील शेवग्याच्या शेतीत पाणीच पाणी। पीक बहराच्या काळातही झाडावर एकही शेंग नाही। अतिवृष्टीमुळे फुलं, शेंगा सडल्या। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा भागामध्ये अतिवृष्टीनंतर हजारो हेक्टरवरील पीक पाण्याखाली। सोयाबीनच्या शेतात कमरे इतकं पाणी। ऊसाची 7 ते 8 फुटांची पिकं देखील अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याखाली। शेतकरी हवालदिल।